आंबेगाव तालुक्यातील दुर्गम आदिवासी भागात नामवंत उद्योजक आणि ज्येष्ठ समाजसेवक माननीय श्री नानजीबाई खिमजीबाई ठक्कर ठाणावाला यांच्या वाढदिवसानिमित्त समाजहिताचा उपक्रम राबवण्यात आला। या उपक्रमाअंतर्गत आदिवासी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य तसेच महिलांना साड्यांचे वितरण करण्यात आले। या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस आणि दैनिक समर्थ गावकरीचे संपादक डॉक्टर विश्वासराव आरोटे, हरिभक्त परायण चंद्रकांत महाराज डुमरे, अध्यक्ष माळशेज नागरी पतसंस्था, हिरेन संघवी, CSO नयना चंद्रकांत डुमरे, शंकरशेठ शाह, सुभाष कोकणे, गणपत ढेरंग, खंडू कोकणे, हरिशेठ कोकणे, गणपत ढेरंगे, दशरथ ढेरंगे, रोहिणी कोकणे, सरपंच दीपक कोकणे आदी मान्यवर उपस्थित होते। या कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत उत्साहात पार पडले। उपस्थित मान्यवरांनी नानजीबाई ठक्कर यांच्या सामाजिक कार्याचा गौरव केला। त्यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या। महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। खरं तर आज आपल्या भागातील बैलपोळा आणि आपण सर्व शेतकरी बांधव, खरं तर आपण सकाळी 10 वाजल्यापासून या कार्यक्रमासाठी उपस्थित आहात, कारण तुमची तळमळ आणि ज्यांच्यासाठी आपण वाट पाहताय ते या हिंदुस्थानातील थोर समाजसेवक, ज्यांच्या माध्यमातून संपूर्ण हिंदुस्थानामध्ये 70 ते 80 हजार मंदिर असन आणि 24 तास 365 दिवस ज्यांचं दार सर्वांसाठी खुलं आहे, ते या कार्यक्रमासाठी आणि 23 तारखेला ज्यांचं 84व्या वर्षात ते पदार्पण करत आहेत ते या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले आहेत। खरं तर वाढदिवस हा माणसाच्या जीवनात मागील आयुष्य आपलं कमी होत असतं आणि आपलं आयुष्य कमी होत असताना मागील वर्षामध्ये आपल्याकडून काय चुकलं आणि पुढील वर्षात काय संकल्प केला पाहिजे हीच खरी आठवण असते। ते आज या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्वांची आणि आपण सर्वजण ज्यांच्या अभिष्ट चिंतनासाठी उपस्थित आहात ते नामवंत हिंदुस्थानातील थोर समाजसेवक नानजीबाई खिमजीबाई ठक्कर ठाणावाला, त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित असलेले वारकरी संप्रदायातील आणि माळशेज नागरी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष हरिभक्त परायण चंद्रकांत महाराज डुमरे, त्याचबरोबर आमच्याबरोबर उपस्थित असलेल्या आमच्या भगिनी नयनाताई डुमरे, त्यांच्या भगिनी असतील, नंतर राजेंद्रजी पांडे, आपण सर्व ज्ञानवंत, बुद्धिवंत, गुणवंत आणि आपण सर्व ज्ञानाचे तुषार उडवणारे सर्व पालकवृंद, खरं तर सर्वांचा नाम उल्लेख घेणं शक्य नाही, पण मी या ठिकाणी दोनच शब्दात बोलतो। खरं तर या भागामध्ये मी अनेक वर्ष फिरलेलो आहे। दैनिक गावकरी या वर्तमानपत्राच्या माध्यमातून मी या भागातील प्रत्येक गावात जाण्याचा मला योग आला। खरं तर घटना एवढी महत्त्वाची, ज्यावेळेस माळीतील दुर्घटना झाली त्या रात्री मी या भागातील वाड्यापासून आम्ही एका ठिकाणी थांबलेलो होतो आणि ती जो बस ड्रायव्हर होता तो बस ड्रायव्हर आणि माझ्याबरोबर माझे शेंगाळे नावाचे पत्रकार होते आणि त्यानंतर विलास काळे नावाचे पत्रकार, आणि आम्ही सकाळीच प्रत्येक गावात जायचं आणि आमची अंकवाढ असायची। आणि त्यावेळेस त्या ड्रायव्हरने आम्हाला सांगितलं का गावच गायब झालं, इतका पाऊस होता, इतका पाऊस होता, गावच गायब झालं। आम्ही देखील म्हणायचं कुठे होतं ते गाव, तर त्यावेळेस ते माझे पत्रकार म्हणले हा तिथं ते गाव होतं, ते गायब झालं। म्हणजे सांगायचं तात्पर्य का ज्योतिर्लिंगांपैकी भीमाशंकर परिसरामध्ये या ठिकाणी आपण वावरताय, सर्व वारकरी संप्रदायाचे आपण लोक आहात। आणि खरं तर आपण ज्या अपेक्षेने ज्या आजीचं राम मंदिराचं सांगितलं, दुसऱ्या मंदिराचं सांगितलं, खरं तर आपण इतके पुण्यवान आहोत या भूमीमध्ये जन्म घेणारे महाराष्ट्रात आणि वारकरी संप्रदायामध्ये आणि या घोडेगाव भीमाशंकर यामध्ये जे मुलं जन्माला येतात, जे लोकांना जन्म मिळतो ते आपली पुण्य आहे, आपल्या आईवडिलांची असेल, आपली आजी आजोबांची पुण्य असेल, अशा या पावनभूमीमध्ये आपल्याला जन्म मिळाला। आणि खरं तर मी नेहमी सांगत असतो, मी देखील एक वारकरी संप्रदायाचा माणूस, माझ्या देखील गळ्यात देखील तुळशीची माळ, मी देखील या भागामध्ये कायम फिरत असतो। कैलासबुवा काळ्याचे शिवाजीराव आढळराव पाटील होते, आज ज्यांचा वाढदिवस आहे ते माझे मित्र देवेंद्र शाह असतील, हे सर्व या भागामध्ये काम करत असताना खरंच आनंद वाटला। मगाशी सरपंचांनी सांगितलं येण्या जाण्यासाठी पुलाची सोय नव्हती, तो पूल झाला। अशा अनेक सुविधा निर्माण करत असताना एक सामाजिक दातृत्व, कर्तृत्व, नेतृत्व असं सुरेख संगम असणारं नानजीबाई खिमजीबाई ठक्कर ठाणावाला यांनी देखील, शेवटी मी पण सांगत असतो, मी जरी पत्रकार असेल, मी जरी संपादक असेल, 1 रुपया कमवल्यानंतर त्याच्यातला 25 पैसे प्रत्येकाने दान धर्म केला पाहिजे। तुम्ही देखील जर कमवले ते दान धर्म करा। 1 रुपया 25 पैसे तुम्ही दान धर्म जर केला तर ते पैसे आपोआप येत असतात। माझ्या खिशात काहीच नाही असं म्हणायचंच नाही, ते देणारा तो आहे। ते म्हणतात जय भगवान, जय भगवान, माझं काहीच नाही असं ते म्हणणार आहे का गिराईक पाठवा, गिराईक पाठवा। आता खरं तर
मी 2 दिवसापूर्वी महाराजांनी शेठजींबरोबर आम्ही गेलो. खरं तर आपली शेतकऱ्याची मुलं, मी शेतकऱ्याचं असल्यामुळे आज बैलपोळा, आणि ते आम्हाला माहीत नव्हतं बैलपोळा असतं तर मला बैल हे करावं लागतं. आम्ही त्यांच्याबरोबर गेलो आणि खरं सांगायचं म्हणल्यानंतर अहो गुजरात राज्यामध्ये कच्छ म्हणजे सर्वात चांगलं श्रेष्ठ, आणि शेठचं गाव ह्या डोंगरापाशी, हा डोंगर आणि शेठचं गाव इथं आहे. त्या डोंगराच्या तिला शेजारी पाकिस्तान आहे. माझ्या माहितीप्रमाणे 4 किलोमीटर पाकिस्तान शेठचं ग्रामदैवत. आम्ही सकाळी गेल्यानंतर शेठने आम्हाला 3 वाजता उठवलं, चला चला चला. आणि म्हणलं आम्ही कुठे जायचं, कारण मी 3 वाजता झोपतो, माझं दैनिकाचं काम. ते म्हणले माझं ग्रामदैवत, मी जरी ठाणावाला जरी असलो, माझी कर्मभूमी ती असेल तर जन्मभूमी आणि माझं ग्रामदैवत. आणि ते त्यांच्या ग्रामदैवताचं पहिलं दर्शन घेतलं आणि मग आम्ही विचारलं शेठ त्या बाजूला काय, ते म्हणजे अरे तिथं पाकिस्तान आहे. म्हणजे किती अंतर होते, म्हणजे 4 ते 5, आणि तिथे SRPची बटालियन होती. शेठनी त्यांच्या मायभूमीत देखील प्रत्येक गावाच्या विशीवर गावागावामध्ये त्यांनी मंदिरं, कंपाऊंड असतील, अन्नछत्राचं आता आशापुरा देवी सर्वांना माहिती आहे, तिचं अन्नछत्र चालू केलं. खरं साहेब तुम्हाला सांगतो, तुम्ही जे काम करताय, तुम्ही शहरापेक्षा अशा ग्रामीण भागातील लोकांसाठी तुम्ही जे दातृत्व करताय, ते दातृत्व तुम्ही म्हणतात ते माझं कर्म आहे. आणि तुमचा आदर्श घेऊन अनेकांनी वर्षभरात नाही काही केलं तर आपल्या मंदिरासाठी द्या, नाही मंदिरासाठी देता तर शाळेसाठी द्या, पण दान धर्म करा. तुम्हाला मी सांगतो, दान धर्म केल्याने काहीच कमी पडत नाही. म्हणून पुन्हा एकदा मी जादा वेळ घेणार नाही, कारण मी काही राजकारणी नाही, कोणी नाही, पण आपण सर्वजण आलात. तसे त्यांनी प्रत्येक नागरिक तुमच्याकडे अपेक्षा व्यक्त करत असतो, अपेक्षा व्यक्त करणं हे प्रत्येकाचं काम असतं. पण ती अपेक्षा कोणती आहे ती मला आनंद वाटला, तर तुम्ही सर्व लोक मंदिराच्या बाबतीत अपेक्षा करताय, कारण विकासात्मक काम करण्यासाठी ग्रामपंचायत महत्वाची असते. शेवटी म्हणतात दान धर्म जर करायचा असेल किंवा जेवणाची पंगत जरी घालायची असेल तर एकट्याची नसावी, प्रत्येकाने तिच्यामध्ये काहीतरी. जसा कळस हा प्रत्येक महिला, माझी माय माऊली कळसाचं काम अत्यंत गळ्यातील मंगळसूत्र असं 2 मणी काढून त्या कळसाला देत असते, ही तिची भावना. म्हणून शेती देखील पंढरपूर येथे असेल, आज आळंदी येथे 231 फुटाचं मंदिर बांधलं. सर्व ज्ञानेश्वरी त्या ठिकाणी लिहिलेली. आमचे पांडुरंग महाराज घुले यांनी देहूमध्ये तुकाराम महाराजांचं मंदिर जसं बनवलं, तसं शेठनी आळंदीमध्ये त्या नदी तीरावर मंदिर बनवलं. म्हणून पुन्हा एकदा शेठ तुमच्या कार्याला सलाम करतो. मी माझ्या आयुष्यातील 2 दिवस तुम्हाला मिळो, कारण तुम्ही 84 वर्षाचा संघर्ष योद्धा आहे. 84 वर्षाचा. आम्ही तर 41 41 आहे. पण ते पहाटे 3 वाजता उठतात आणि ते उठल्यानंतर ते त्यांच्या ऑफिसला 1 वाजेपर्यंत असतात. मला सरपंचांनी सांगितलं. मग कोणी येऊ, एक तर खरं सांगायचं त्यांना दिसत नाही, पण त्याची कोणचं कागद आल्यानंतर ते त्यांची बॅटरी लावून बघतात. मग ते कोणत्या समाजाचं हे त्यांना महत्वाचं नाही. मग तो कोण मुस्लिम असो कोणी असो, ते आल्यानंतर ती पेनने त्याच्यावर साईन करून टाकणार. माझ्यासमोर त्याची एक जण आला, तो मला मूर्ती पाहिजे. त्यांनी म्हणजे घेऊन जा मूर्ती. तो म्हणला जाता जाता शेठ मी नगरसेवकची निवडणूक लढवणार आहे. अरे बापरे, ते म्हणलं कोणत्या, तोच म्हणतो मी BJP कोण आहे ना नगरसेवक व्हायचे, तुम्ही मला मूर्ती द्या आणि मग मी नगरसेवक झालोच. ते म्हणले ते तू निघून जाय, ती मूर्ती घेऊन जाय, मला राजकारणाचं काही सांगू नको. असे मंडळी असतात. आणि खरं तर आपल्या बहुजन मराठा समाजाला, बहुजन समाजाला असे मंडळी मदत करत असतात. आणि ते चांगलं. खरं तर महाराज त्यांनी मला पहिलं सांगितलेलं होतं, आम्हाला कोणी जाऊ पैसे मागायचे रे, पैसे भेटत नाही. मंदिरला काय पाहिजे, शाळेला काय पाहिजे, साहित्याला ते दे, पैसे सोडून बघ. मला ते पटलं. आणि खरं मंदिरं ही आमच्या प्रत्येक ग्रामीण भागातील दैवत आहे, ग्रामदैवत आहे. अशा ग्रामदैवतांसाठी तुम्ही मदत करताय. तुम्ही महाराष्ट्रात पहा, तुम्ही हिंदुस्थानामध्ये कुठेही जा, तुम्हाला तिथं ते त्यांच्या आज खरं तर त्या माऊलींचा खरं तर त्यांच्या पत्नीचं निधन झाल्यानंतर 4 वर्ष ते काही वाढदिवस करत नाही. खरं सांगायचं करते. त्यांच्या मम्मी वारल्यानंतर हे सगळे त्यांची मंडळी आहे. आमची ताई 20-35 वर्षापासून त्यांच्याबरोबर आहे. आज जे त्यांच्या यांचं झाल्यापासून ते करत नाही. आणि त्यांना देखील एका आजाराने ग्रासलं होतं, कॅन्सरसारख्या आजाराची गाठ निघाली. त्यानंतर त्यांनी फक्त आता जे करायचं ते दानधर्म हा त्यांनी संकल्प केला. आणि खरं तुमच्या माहितीसाठी सांगतो, सरपंच तुमच्या माहितीसाठी सांगतो, ठीक आहे 2 मिनिटं घेतो. ते वाढदिवस साजरा करत नाही. त्यांनी सांगितलं आमची दुःखद घटना झाली आम्ही, आणि आज ते नशीब आले. तुमचा वाढदिवस कसा घेतला आम्हालाही माहित नाही, पण खरं प्रेम असतं. ते काय म्हणतात शंकरशेठ, पुढे गेल्यानंतर शंकरशेठकडे जायचं, भावंगीला जायचं, अशी रत्न आहे. आणि अशा रत्नांनी शेठ
पुनश्च एकदा तुम्हाला 84 वर्ष या गावाने तुमचा सन्मान आणि अभिष्य चिंतन केलं. खरं तर ज्यांची उपस्थिती पाहिजे होती ते इथे उपस्थित नाही, पण महिलांना 33% आरक्षण आहे. सर्वात जास्त महिला तुमच्यासाठी बसून आहेत. 12 वाजले, शेवटी माय माऊली आहे. आम्ही पुरुष मंडळी कुठेही नाश्ता करून आलो असेल, पण माझी माय माऊली अजूनही उपाशी आहे तुमच्यासाठी. शेवटी एक दिवस तुमच्यासाठी त्यांनी दिला, तो दिवस तो तुम्हाला नक्कीच आहो. 84चे 104 हो ही सत्य व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपण सगळ्यांनी माझ्या बरोबर म्हणा की बरं का, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. जय भगवान, जय भगवान, जय भगवान. आवाज कमी येतोय, काही तू नाही म्हणत. जेवण नाही केला, पावभाजी आहे नंतर. काय नाश्ता पावभाजी बाबा तुमच्या सगळ्यांसाठी पावभाजी आहे, म्हणजे आता जोरात बोलायला काय हरकत. रामकृष्ण हरी. जय भगवान, जय भगवान, जय भगवान. का भगवान इधर आके बैठा है. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. आमच्या ठाण्याचं, महाराष्ट्राचं, गुजरातचं वैभव आदरणीय नानाजीसाहेब ठक्कर यांच्या वाढदिवस 23 तारखेला आम्ही जोरात मुंबईला साजरा करणार आहोत. पण त्यानिमित्त या विभागातील एक सामाजिक नेतृत्व ज्यांचा सहवास बरेच वर्ष लाभला असे शंकर शेठ शहा, आणि शेठच्या सहवासामध्ये मी तर 30-35 वर्ष आहे, आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित हा साडी वाटप समारंभ, त्यानिमित्ताने उपस्थित सर्व बंधू, माझी पत्नी सोडून सर्व भगिनी, मनापासून तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद. माझी पत्नी सोडून काय म्हणाल का, व्यासपीठावर आम्ही कमी एकत्र असतो. मी फेटा बांधून कीर्तन करते त्यावेळी त्या काय वाजत असत माझ्यासमोर बसलेले असतात, आणि आज हे वेगळं व्यासपीठ आहे, मग ते व्यासपीठावर बसलात. त्यामुळे म्हटलं माझी पत्नी सोडून सगळ्या भगिनी, हरकत नाही. खरं तर मी जास्त भाषण करणार नाही. गावच्या बऱ्याचशा मान्यवर मंडळींनी आपले मनोगत व्यक्त केलेलं आहे. सुंदर महिला है, माँ को देखो, उसके सामने जितना बड़ा उतना तुम्हारा शक्ति बढ़ जाएगा. मी पूर्ण महाराष्ट्रभर कीर्तन करतो शेठच्या आशीर्वादाने. माझे आता शेठचं मंदिर आहे आळंदीला, मोठं ज्ञानेश्वरी मंदिर. माझी स्वतःची आळंदीला वारकरी शिक्षण संस्था आहे. 43 मुलं आहेत, 10-15 वर्ष त्याही संस्थेला झालो. आणि कीर्तनकार मंडळी, नेते मंडळींचं कसं एकदा माईक मिळालं का ते आपलं मनोगत व्यक्त करत असतात, तशी कीर्तनकार मंडळी सुद्धा माईक लवकर सोडत. आणि बऱ्याच वेळेला असं होतं, कीर्तनाचाच एक तुम्हाला थोडक्यात एक कीर्तनाचा किस्सा सांगतो. तुकोबाराय कीर्तनामध्ये एवढे तल्लीन होते, ऐका बरं का, लक्ष द्या जरा, शांत बसा ना सगळ्यांना. तुकोबाराय कीर्तनामध्ये खूप तल्लीन होते, खूप कीर्तनामध्ये रमले होते. त्यांचं तो अभंग आणि अभंग सोडवण्याच्या पद्धतीमध्ये ते बराच वेळ कीर्तन करत होते. आणि कीर्तन करता करता तुम्हाला आता कसं सांगितलं इथे पावभाजी आहे, तसं ते कीर्तन झाल्यानंतर जेवण होतं सगळ्यांना. 7ला कीर्तन झालं, 8 वाजले, 9 वाजले, 9:15 वाजले, 9:30 वाजले, तुकोबाराय काही कीर्तन सोडत नव्हते. हे एक मंडळी निघाली तिकडे, म्हणलं आता चला जेवण आहे तर चला आपण तिकडे जाऊया. कीर्तन चालू असताना बरीचशी मागची मंडळी उठली, जेवायला जाऊन बसली. 1 गेला, 2 गेला, 3 गेला, 4 गेले. कीर्तनामध्ये सगळी माणसं उठून गेली. कुठे? जेवायला. आणि तुकोबाराय कीर्तन करतात, अतिशय मनाभाव कीर्तन करतात. तुकोबाराय होते. थोड्या वेळाने तुकोबारायने समोर पाहिलं, अरे कोणीच नाही माझ्या समोर, गेले कुठे सगळे? एक माणूस बाकी बसला होता त्यांच्या समोर. बाकी सगळे कुठे गेले होते? जेवायला. मग तुकोबारायने त्या माणसाला विचारलं, अरे भल्याग्रस्ता, मी केलेलं कीर्तन तुला एकट्यालाच समजलं, बाकीच्यांना समजलंच नाही असं वाटतंय. तुकोबारायना तो माणूस म्हणतो, मला कीर्तनाचं काही तसं आवड नाहीच म्हणे महाराज. म्हणे मग तू का बसलास?
अहो म्हणे तुमच्या पायाखाली जी घोंगडी ती आहे माझी, आणि ती घेण्यासाठी बसलो म्हणे. मी कीर्तन ऐकायला चढत बसले. बऱ्याच वेळेला होतं गावोगावी आता सांप्रदायिक मंडळी ते आहेत सगळी, गावोगावी सप्त्यामध्ये अशी पद्धत चालली आहे की 7 ते 9 कीर्तन असतात. आमची खंत ही आहे की आम्ही घेतलेला अभंगावर केलेलं विश्लेषण, त्याच्यावर होते चाल, आणि चाल झाल्यानंतर आमचं व्याख्यान चालू होतं कीर्तनकारांचं. सगळी मंडळी कधी येतात माहितीये का? अर्ध कीर्तन संपल्यावर, आणि 8:30ला गर्दीच, मंडपात फुल भरतो, आणि 9 वाजता जय विठ्ठल. बरीचशी मंडळी जेवणाच्या अपेक्षेने येतात. माफ करा, तुम्ही मला माफ करा. नामसाधना ही सर्वोच्च साधना आहे. जी नामसाधना तुकोबरायांनी केली, जी नामसाधना ज्ञानेश्वर महाराजांनी केली, आणि त्या नामसाधनेची नोंद संपूर्ण जगाने घेतली. तुम्हाला एक माहिती असेल की नसेल, सांगतो, जास्त बोलणं बरं नाही वाटत. ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी परदेशामध्ये त्याचं व्याख्यान चालतं, त्या ज्ञानेश्वरीचं. आणि ते कसं चालतं माहितीये का? ज्ञानेश्वर महाराजांनी जी ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे ती किती भाषेमध्ये लिहिलेली आहे तुम्हाला माहितीये का कोणाला? ज्ञानेश्वर महाराजांनी 56 भाषेमध्ये ज्ञानेश्वरी लिहिलेली आहे. 56 भाषेचा केलासे गौरव. अशा 56 भाषेमध्ये लिहिलेल्या ज्ञानेश्वरीमध्ये मला US मधून फोन आला होता, अमेरिकेतून. आमचे महाराज होते. म्हणे महाराज कुठे आहेत? म्हटलं मी आहे ठाण्यामध्ये. पण तुम्ही कुठे आता? म्हणे मी अमेरिकेला आहे. म्हणजे काय करताय? म्हणजे या ठिकाणी मंदिरामध्ये आता ज्ञानेश्वरीचं प्रवचन चालू होणार आहे. पण तिथे तर सगळे इंग्लिश भाषिक लोक आहेत, मग इंग्लिश मध्ये प्रवचन कसं काय? ते म्हणाले की या ठिकाणी स्क्रीन लावले, त्या स्क्रीन मराठीमधून वाचलेल्या ज्ञानेश्वरीचं ट्रान्सलेशन त्या ठिकाणी त्या भाषेत होतं. म्हणजे संस्कृतमध्ये, बंगाली, केरळ, कलकत्ता, गुजराती, त्या भाषेचे जे पब्लिक असतात त्या स्क्रीनकडे पाहतात, आणि ट्रान्सलेशन होतं त्या भाषेमध्ये. मग त्यांना ती ज्ञानेश्वरी कळते. जो मुलगा ज्ञानेश्वर महाराज 16 वर्षाचे असताना ज्ञानेश्वरी अमृतांबो ग्रंथ चांगदेव 65 तुमच्या आमच्या सगळ्यांसाठी हरिपाठ आणि संपूर्ण जगासाठी पसायदान निर्माण केले ज्ञानेश्वर महाराजांनी. 16 वर्षाचे असताना पांडुरंग परमात्म्याकडे गेले आणि सांगितलं की मला समाधीला द्या परवानगी. कुठे? पंढरपूरमध्ये समाधी द्या तुमच्या पायापाशी. विठ्ठलाला म्हटले बरं, पांडुरंग परमात्म्याला म्हणाले की मला तुमच्यापाशी समाधी घ्यायची. देवाला दुःख झालं, देव मान्य नव्हतं. पण नंतर देवाने जड अंतकरणाने ज्ञानेश्वर महाराजांना परवानगी दिली समाधीसाठी. पण कुठे? की त्या ज्या ठिकाणी आळंदी आहे, ज्या ठिकाणी जुने शिवपीठ आहे, ज्या ठिकाणी अजान वृक्ष आहे, त्या ठिकाणी तू समाधी घे. नंतर ज्ञानेश्वर महाराज या भूतालावर जगले 21 वर्ष 5 महिने आणि 3 दिवस. अरोटे साहेब, 21 वर्ष 5 महिने 3 दिवसामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी प्रत्येक भावंडाला 2-2 वर्ष दिले. सोपान काकांसाठी 2 वर्ष, निवृत्तीनाथांसाठी 2 वर्ष आणि मुक्ता मातांसाठी 2 वर्ष. असे 21 वर्ष 5 महिने 3 दिवस जगले. पण जाता जाता तुमच्या आमच्यासाठी भरपूर काही करून ठेवलं. तसं तुम्हाला सगळ्यांना, अरे ऐका जरा, वडापाव अजून वेळ आहे, तसं तुमच्या आमच्यासाठी देवा भरपूर करून ठेवलं वारकरी संप्रदायांनी. सगळ्यांना पुन्हा विनंती करतो की नामसाधना आहे सर्वोच्च साधना आहे. शेठच्या सहवासामध्ये राहताना शेठ ज्या वेळेला असे बसतात त्याच वेळेस फक्त शांत असतात. गाडीत बसले, हा साहेब एकच मिनिट, गाडीत कीर्तनाला आम्हाला असंच होतं, गडाळ दाखवतात आम्हाला, महाराज तुमची वेळ संपली. तर ज्या वेळेला असं होतं की शेठ गाडीत बसतात, कुठे असतात, फक्त नाम साधनाच करतात. त्यांच्या मुखामध्ये फक्त नाम आहे. त्यांची ताकद ही नामाची आहे. तशी तुम्हा आम्हाला सगळ्यांना जाता आता विनंती करतो, मुखामध्ये सतत नाम घ्या, साधना करा. तुमच्या आमच्या आयुष्यामध्ये वाढ झाल्याशिवाय राहणार नाही. रामकृष्ण हरी. रत्न ज्यांनी अख्ख्या महाराष्ट्रामध्ये कोणतंही असं गाव त्या ठिकाणी शिल्लक राहिलं नसेल, अशा सगळ्या गावांना ज्यांनी यथोचित अशी मदत ज्यांच्या माध्यमातून केली, जे समाजरत्न नानजीबाई खिमजीबाई ठक्कर ठाणावाला यांचं आगमन आपल्या गावामध्ये या ठिकाणी झालेलं आहे. मी प्रथमतः या ठिकाणी बाबांचा उपस्थित आपल्या सगळ्यांच्या वतीनं, ग्रामस्थांच्या वतीनं, महिला भगिनींच्या वतीनं त्यांचा या ठिकाणी प्रथमतः टाळ्या वाजून आपण सर्वांनी जोरदार स्वागत या ठिकाणी करायचं. त्यांच्या सभेत या ठिकाणी
गावकरी, संपादक पेपरचे न्यूज मालक सन्माननीय डॉक्टर विश्वासराव आरोडे, चंद्रकांत महाराज डुमरे अध्यक्ष माळशेत पतपेढी, त्याप्रमाणे श्री हिरेनबाई संघवी सीए, त्याप्रमाणे सौ नयना चंद्रकांत डोंगरे समाजसेविका, प्रवीणभाई पटेल, आपण सर्व मंडळी आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं आमच्या गावामध्ये आपण सर्वजण उपस्थित झालात. मी आपलं देखील सर्वांचं ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो, हार्दिक असं अभिनंदन करतो. आणि प्रथमतः या ठिकाणी खरं तर समाजदत्ता नांदीबाई ठक्कर यांचा वाढदिवस परवा त्या ठिकाणी संपन्न होणार आहे. आणि या वाढदिवसाच्या निमित्तानं खरं तर आम्ही सगळी मंडळी ज्यावेळेस या पंचक्रोशीमधील अनेक गावं असतील, शंकर शेठ शाह असतील, यांच्या माध्यमातून आपला आउपी असेल, वरेवाडी असेल, कानशे असेल, शिरोली असेल, त्या भागातील जे काही प्रस्ताव त्या ठिकाणी होते, हे प्रस्ताव घेऊन जात असताना ठाणे या ठिकाणी बाबांना भेटण्यासाठी त्या ठिकाणी गेलो. आणि गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी आम्हाला समजलं होतं की बाबांचा वाढदिवस त्या ठिकाणी आहे आणि त्यांना देखील श्रावण महिन्यामध्ये दर्शनासाठी भीमाशंकरला यायचं होतं. मग दुग्ध शर्का योग ज्याला म्हटलं जातं, अशा प्रकारचा योग त्या ठिकाणी जुनवळ आला आणि बाबांनी सांगितलं की मी भीमाशंकरला दर्शनासाठी त्या ठिकाणी येतोय. आणि वाढदिवस असल्यामुळे आम्ही सगळे मंडळींनी त्या ठिकाणी ग्रामस्थांनी बाबा आल्याच्या नंतर सर्व ग्रामस्थ मंडळींनी तिला सांगितल्याच्या नंतर सर्वांनी एक चांगला प्रतिसाद त्या ठिकाणी दिला. आणि आपण येत असताना आपला जरी वाढदिवस या ठिकाणी उद्या परवा जरी असला तरी आम्ही सगळी मंडळी आज या ठिकाणी आपला वाढदिवस या ठिकाणी साजरा करण्यासाठी बहुसंख्येने आम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहे. आज हे सर्व कार्यक्रम होताना आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी मिळत आहे की आपल्या भागामध्ये नेहमी खरं तर बाबांचं येणं त्या ठिकाणी असतं आणि प्रत्येक गावाला त्या ठिकाणी काही ना काही योगदान देण्याची भूमिका बाबांची खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी असते. आणि बाबा देखील गेल्याच्या नंतर असू द्या, इकडे आल्याच्या नंतर असू द्या, नेहमी सांगत असतात की मला गिराईक लोक पाठवा. म्हणजे त्यांचं एक असणार दान करण्याचं जे काही दुकान आहे, एक श्रमदान करण्यामध्ये गावोगावी खरं तर जे काही वस्तू त्या ठिकाणी देत असतात. मग मंदिराला लागणाऱ्या लाद्या असतील, अनेक सार्वजनिक ठिकाणाला जे काही लाद्या त्या ठिकाणी आहे त्या लाद्या असेल किंवा मग शेडसाठी पत्रे असतील, नवीन मंदिरांसाठी त्या ठिकाणी मूर्ती असतील आणि शालेय वस्तू असतील, महिला भगिनींना साड्या असतील, तर बाबांचं सातत्यानं चालू आलेलं गेल्या कित्येक दिवसापासून. आपण सगळी मंडळी ज्यावेळेस आपल्या म्हाळुंगेचं राम मंदिराचं काम भीमाशंकरला चालू होतं आणि मग तेव्हापासून आपण त्या ठिकाणी ऐकायचं आपलं राम मंदिर चालू असताना आपण सगळी मंडळी काम करायला भीमाशंकरला जायचं. आणि त्यावेळेस काय भीमाशंकरला फारशी गर्दी त्या ठिकाणी श्रावण मध्ये व्हायची नाही. आता अलीकडच्या 10-1 वर्षामध्ये भीमाशंकर परिसरामध्ये ज्योतिर्लिंगाला भयानक अशी गर्दी त्या ठिकाणी चालू झाली. मग त्यावेळेस आपण सगळ्या मंडळींना त्या ठिकाणी ज्ञात असेल की आपण या ठिकाणी आल्याच्या नंतर सहज म्हणायचं की भीमाशंकरला श्रावण महिन्यामध्ये महिनाभर खिचडी वाटप असेल, कपडे वाटप असतील, ब्लँकेट असेल, साड्या असेल, अशा प्रकारची जी काय आम्ही लहान असताना ह्या गोष्टी ऐकायच्या. आणि ते सातत्यानं ज्यावेळेस जी काय गोष्ट त्या ठिकाणी ऐकत होतो आणि ते दानशूर व्यक्तिमत्व त्या काळामध्ये भीमाशंकरमध्ये 20-25 वर्षापूर्वी आयुष्याला या सगळ्या मंडळींना त्या ठिकाणी माहिती आहे की भीमाशंकर मानून दर्शन करून आल्याच्या नंतर आपल्या कळमजाईच्या मंदिरापाशी असणारं एक मोठं त्या ठिकाणी यांनी जागा भाड्याने घ्यायची आणि आलेल्या सर्व भावी भक्तांना खिचडी वाटप करायचं, साडी वाटप करायचं, गरजूंचं त्या ठिकाणी वस्तूंचं वाटप करायचं. मग ब्लँकेट असतील, चादरी असतील, हे सगळं आपण ऐकत होतो. आपल्या गावातील सगळ्या मंडळींना त्या ठिकाणी माहीत असेल. आणि ते खऱ्या अर्थानं ज्यांच्या माध्यमातून चालायचे ते नांदीबाई ठक्कर. त्या काळापासून आजपर्यंत त्यांची जी काही प्रथा त्या ठिकाणी चालू आहे, आज आपण आणि खऱ्या अर्थानं त्यांचं आगमन आपल्या गावामध्ये झाले, त्याचा आनंद आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये त्या ठिकाणी निश्चितपणाने आहे. दादांच्या बाबांचं काम आपण सगळ्यांनी जर पाहिलं तर अख्ख्या महाराष्ट्रामधून लोक त्या ठिकाणी येत असतात. आणि
देण्याचं काम खऱ्या अर्थानं बाबांचं त्या ठिकाणी ऑफिसमध्ये बसून चालू असतं। रोज नित्यनेमानं ज्या दिवशी कार्यक्रम नसेल, समजा आज दौरे आहेत, ज्या दिवशी दौरे नसतील त्या दिवशी ऑफिसमध्ये बसायचं। भयंकर लोकांची अशी लाईन त्या ठिकाणी लागलेली असते बाहेर, आणि मग आल्याच्या नंतर प्रत्येकाच्या समजून घ्यायच्या आडी अडचणी, कुणाला कशाची मदत आहे, कुणाला कशाची मदत आहे, आणि कोणताही विलंब न लावता त्या ठिकाणी त्यांची जी काय प्रोसिजर, जी काय आपल्याला लागणाऱ्या वस्तू असेल, त्या जागेचे फोटो असेल, एक अर्ज असेल, तो तिथे घेऊन जायचा। आणि बाबा तिथे गेल्याच्या नंतर त्या गोष्टीकडे बघत सुद्धा नाही। एकदा बघितल्याच्या नंतर त्यांचं ऑफिस त्या ठिकाणी आहे, आणि ऑफिसला बघितल्याच्या नंतर आत आल्याच्या नंतर 1 मिनिटामध्ये ठिकाणी सही करून टाकतात। आल्याच्या नंतर प्रत्येकाला चहा असेल, पाणी असेल, नुसतं लादे आणि पत्र देत नाही। खरं तर ज्याला खऱ्या अर्थानं ज्याची गरज आहे, पाणी गेल्याच्या नंतर त्यांच्या ऑफिसमध्ये दिलं जातं, चहा मागवला जातो, आणि ज्यांना खरंच भूक लागली असेल त्यांचं चांगलं हॉटेल त्या ठिकाणी आहे, तिकडे त्या ठिकाणी पाठवलं जातं। असं आम्ही सगळ्यांनी घेतलेला अनुभव बाबांचा त्या ठिकाणी आहे। खरं तर इतकी मोठी लोक त्या ठिकाणी आहेत, आणि हे सगळं करत असताना एक सर्वसामान्य माणसाचा विचार त्या ठिकाणी केला जातो, आणि तो देखील बारकाईने केला जातो। भुकेल्याला अन्न दिलं जातं, तहानल्याला पाणी दिलं जातं। अशा प्रकारचं एक महान दानशूर व्यक्तिमत्व नानजीबाई ठक्कर यांचं आपण या ठिकाणी निश्चितपणे स्वागत करत असताना सन्माननीय दादांनी, हर्षद दादांनी त्या ठिकाणी आपल्या गावामध्ये आल्याच्या नंतर स्वागत केलेलं आहे की बाबा आपण आमचं गाव जर पाहिलं तर एक आदिवासी भागामध्ये असणारं एक गाव आहे। आता थोड्या दिवसापूर्वी आपण ज्या काय नदीमधून त्या ठिकाणाला त्या ठिकाणी नवीन पूल त्या ठिकाणी झालंय, आणि हा ब्रिज झाल्याच्या नंतर आमची थोडीशी व्यवस्था, आमच्या शाळामध्ये जाणारी मुलं असतील, आमचा काही बाजार हाटाचा व्यवसाय असेल किंवा जाणं येणं असेल, आम्हाला अतिशय अडचणी त्या ठिकाणी येत होत्या। पण हा पूल झाल्याच्या नंतर आमच्या सगळ्यांची अडचण त्या ठिकाणी दूर झाली, आणि एक आदिवासी भागामध्ये असणारं डोंगर दऱ्यामध्ये राहणारं आमचं म्हाळुंगी छोटंसं गाव आहे, आणि या गावामध्ये असणारी आम्ही सगळी मंडळी, ज्येष्ठ मंडळी असतील, आमचे पुणेकर, मुंबईकर, हे सगळे येत। मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देव भव, अतिथी देव भव, सर्व काही इकडे आहे, सर्व गोष्ट इकडे आहे। भीमाशंकरवाला पण इकडे आहे मुलांच्या नौकाने। तर आज माझ्या बरोबर आलेले आमचे वारकरीचे मालक डॉक्टर विश्वासरावजी, परत महाराष्ट्र पत्रकार संघचे सेक्रेटरी पण, त्याचप्रमाणे आमचे बँकाचे चेअरमॅन चंद्रकांत भाई डोंगरे, नेनाताई डोंगरे त्याची बहीण आहे, त्याचप्रमाणे हमारे राजेंद्र पांडेजी, गणपत भाऊ, प्रवीणभाई पाटील, शंकरभाई, त्याचप्रमाणे आमचे सर्व आदरणीय वर्ग, खरोखर सर्व गोष्ट त्यांनी सगळ्या लोकांनी सांगितलं आहे। मला वाटतं 65 वर्षापासून फिरतो, कधी लेट झालो नाही, टाईम त्याच्यापर्यंत 5 मिनिट अगोदर। पण असा संजोग असा आले की मी तो बरोबर येऊन गेलो, पण काय योग असतो बरोबर इथे पोचलो नाही। तरी मी ते ब्रह्माकुमारी आमच्या इथे भवन आहे बाजूला, कुठला गाव हा गोलेगावला, त्याच्या भूमिपूजन पण मी केलं आणि उद्घाटन पण मी केलं, आणि महाशिवरात्रीच्या दिवशी तिथे रात्री राहिलो पण, आमचे 8-10 लोक होते। ते भवन तुम्ही पाहिलं असेल, नाही पाहिलं जरूर पहा, बघण्यासारखं आहे। हे विभागामध्ये असं दिसला नाही तुम्हाला, आणि असं एक नाही हजारो आहे आपल्या। मी तिकडे जातो म्हणजे मला तिथे आई वडील दिसते, कुठे जायची गरज नाही आई वडील बघायला। तिकडे अर्धा तास बसा म्हणजे तुम्हाला कळेल की आई वडील म्हणजे काय असतं, कारण आई वडील म्हणजे मुळे इथे मी उभा आहे। शंकरबाई माझ्याकडे 35 वर्षापासून येतो, काही समाजासाठी येत नाही, समाजासाठी येतो, आणि मी त्यांना हेच सांगतो तू गिराक घेऊन ये माझ्याकडे, मला व्यापार करायचा नाही आहे, काहीतरी द्यायचं आहे, आणि दिला तर वरती मिळेल, आणि एवढा मिळाला की भारतात कोणाला नाही मिळाला। हे देवाची कृपा, तुमचे सर्वांचे आशीर्वाद। सबसे बड़ा भगवान तुम लोग है, खास ध्यान रखो। मातृदेव भव, बाद में पितृदेव, आचार्य लोग भी बोलते हैं, भागवत कथाकार भी वही बोलते हैं, मातृदेव भव, पितृदेव भव, नंतर आचार्य, नंतर तिथे। तो सबसे बड़े भगवान तुम लोग है, माता है। भगवान को भी जन्म घ्यायचा असा तुमच्याकडे यायला लागतो, भगवान पर वर्णन टपकत नाही।
आमच्या ब्रह्माकुमारचे सेंटर खोडले ना, ते आमचे शिवबाबा आहे, त्याला पण आईने जन्म दिला आहे. म्हणजे आई सर्वपासून मोठी आहे. म्हणून मी गावागाव जाऊन सांगतो, गणपत मला बोलला आपल्याला तिथे कार्यक्रम ठेवायचा आहे, तर काय केली आहे, तो जन्मदिन केले. मी क्यों, मेरा तो रोज जन्मदिन है. कुछ 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 देना है तो बात करो, हमारी माताओं को देना है तो बात करो. मैं नहीं देता हूँ, भगवान देता है. तो हमारे लिए तो क्या फायदा. वो भीमाशंकर वाला मेरे घर में है, मुझे जाने की जरूरत नहीं पड़ता है. 80,000 मंदिर आहे देवाची कृपाने, काय नाही काय दिला तिने. भीमाशंकर वाला माझ्या घरी येतो, मी मला काळजी करू नको, तू काहीतरी कार्यक्रम ठेवत असेल, काय आमची माऊली आहे, काय पुस्तक आहे द्यायचा द्यायचे असेल तर मी येतो, बाकी मला इंटरेस्ट नसतो. कारण आता भारतात जायचे आपल्याला, गावोगाव सोडायचे नाही. आणि गावोगाव मंदिर बनवायचे, मस्जिद पण चालतो आपल्याला. मस्जिद कशासाठी, काही लोकांना सांगते मुसलमानची मस्जिद आपण काय म्हणत का, जर तर मस्जिदमध्ये माणूस बसेल तो पण विडी सिगरेट तंबाखू दारू नाही पिणार, म्हणजे आपले पैसे होतो, पैसे आपले आहे नाही, पैसे देवाचे आहे. फार ध्यान ठेवा, हे महत्त्वाचं आहे. आमच्या ब्रह्माकुमारीमध्ये ते दिवशी महाशिवरात्रीच्या दिवशी आलो होतो, एक माणूस होता, त्याची बायको तिथे कामाला येते ब्रह्माकुमारीमध्ये, आणि तो पण तिकडे कधी संध्याकाळी प्रवचन ऐकायला येतो. आणि आम्ही पण रात्री पोटलो, असं करत होता, आणि समोर नाही मागे करत होता, कराकडे वस्ते लक्ष्मी कर, मुले सरस्वती कर, मध्ये तू गोविंदा. एवढी मेहनत करतो, एवढी मेहनत कर, 50 रुपये मिळते. आणि तो मावा टाकत होता आतमध्ये. बस तुम हमारे भवन में क्यों बैठा है भाई, तुम कम से कम बाहर जाके खाओ ना. जो कुत्ता नहीं खाते हो तुम खाते, गाडवा नाही खाते हो तू खातो, आणि परत आमच्या भवनमध्ये हे रक्ताळ घुसून पैसे असे मेहनत करून पैसे घेतलेले आहेत, कोणाचे हरामाचे पैसे नाही आले. मग त्याला एक कुठेतरी स्कूलमध्ये शिपाई, नाव सांगत नाही, ते बोललो मी शिपाई आहे स्कूल में रहने का भी तुला अधिकार नाही आहे. कारण मुले काय बघणार, शिपाई जर मावा खातो आम्हाला मावा खायला काय हरकत आहे. आणि तेव्हापासून सोडली, आणि आता पाया पडला, बोले सेठ मी नाही सोडली असं तर मी मेला असता. पण आता बघा एकदम तसा, आणि एवढा स्वागत करायला आला, खुश झाला. मला 1 कोटी रुपये मिळाले वरती, खाली नाही पाहिजे. खाली देवाला पण सांगतो 50 वर्षापासून मला काय देऊ नका, गरजू लोकांना द्या, ज्याला गरज आहे त्याला. पण देव पण काय बघत नाही, गरजूला देत नाही, आणि ज्याला नाही पाहिजे त्याला जास्त देते. आणि जास्त देते तरी मला दुःख नाहीये, पण असं करत नाही, असंच करत. एवढे झालेले पैसे लोकांकडे, पोट एवढे मोठे झालेले, उठून शकत नाही, आणि तरी बोलत द्या 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 द्या. काय करायचं आहे, अरे शेवटी एक दिवस मरायचं आहे, त्याच्यापासून ज्याला गरज आहे त्याला देऊन द्या ना. तर खास ध्यान ठेवा, पैसे सांगता येणार नाही, मुले सांगता येणार नाही, बंगला सांगता येणार नाही, असा केला तर सांगता येणार. आमच्या चंद्रकांत महाराजांनी सांगितलं ना, असं करत जायचा. 1 रुपये 8 आणे 12 आणे. आमच्या जो पत्रकार मी गावगाव फिरत असतो, काही ना काय देत असते. आता आमची महिलांनी ओरडा केला, काय 200 रुपये 500 रुपये टाकतात. म्हणजे तो पत्रकार आहे, पत्रकार लोक जास्त करून असे करत नाही, असे करतात. असे मी लई कमी पत्रकार बघितले आहे. तो बघितलं नाही मी, पत्रकार संघात भरपूर जातो, पण घेणेवाले आहे, देणेवाले नाही आहे. पण आता मागून त्या मिळत नाही, पण हे देणारा पत्रकार आहे. आमच्या चंद्रकांत बाबूची 12 ब्रांच आहे बँकाची, सगळ्याला पैसे वाटते. पण हे पैसे आमचे नाही, तुमचे आहे. हे पैसे आमचे असले ना तर गोष्ट वेगळे, तुमचे पैसे घेणाऱ्याला सांगतो मी, हे देवाचे पैसे आहे. हे मातृदेवाने आमच्याकडे विश्वास ठेवला आहे, आणि तुम्ही खाले ना तर तुम्हाला कधी सुख मिळणार नाही. तुम्हाला खात्रीचं तुम्ही घ्या पैसे, पण परत घ्या, त्याच्यामध्ये तोडपाणी करू नका. नाही तर तुमचा बाप 24 तास बघतात. मी काय करतो ते बघतो, मोदी काय करतो ते बघतो, अमित शाह काय करतो ते बघतो, आमचे गावकरी काय करते बघतोय, चंद्रकांत भाई काय करते, आपल्या प्रवीण पडवेले ते काय करते, सर्व बघतो. तुम्ही काय करता ते सगळे बघतात, आणि एक दिवस त्याला उत्तर द्यावं लागणार आहे. हा ध्यान ठेवा. मला पण उत्तर द्यावं लागेल, माऊलीला पण उत्तर द्यावं, आणि आपल्या घराची मुलाची बायकोला पण उत्तर द्यावं लागेल. म्हणून जे माऊली आपल्या घरात बायको येते, ज्याची मुली येते ती आपली मुली आहे समजून घ्यायला. आणि मुलीने समजा पाहिजे माझी सासू नाही, माझी आई आहे, माझी आई तिकडे आहे, आता हे माझी आई आहे. म्हणजे कधी तंटा होणार नाही, खात्री सांगतो. तंटा कधी होतो, हे माझी बायको मुलाची बायको आहे, काय पण त्याला सांगायचा अधिकार नाही, मुलीच नाही अधिकार आहे. हे मला पटलं आहे. मुलीने पण नाही सांगायला पाहिजे, आणि त्याची सासूने पण नाही सांगेल. प्रेमाने त्याला समजून सांगायला पाहिजे, आणि ते समजतंय, जे अनाज खाते ते समजतंय. पण आपण काय आले तुला करतो, त्यांनी काय सांगला तर काय म्हणतो तुझ्या बापासून आणली आहे, कधीच नाही सांगेल. तुम्ही पण एक दिवस आमचे इथे घरात आले होते, तुमचे चूक होते, माणसात चूक होते, तर परत
मला काय सांगायचं, 2 गोष्ट सांगायचे. सरस्वती मोठी बहीण आहे, लक्ष्मी ना. आपण शिकलो की नाही शिकलो चिंता करू नका, पण मुलाला भरपूर शिक्षण द्या. जेवढं होईल तेवढी शक्ती असेल तेवढी भक्ती करा. जेवढा शिक्षण देणार तेवढा आपला समाज सजवणार, महाराष्ट्र सजवणार, राष्ट्र सजवणार. आमचा गणपत भाऊ किती वर्षापासून माझ्याकडे येते, कधी काय मागत नाही, पण मी समोरला सांगतो तू घेऊन जायला वाट ना. आज तू सरपंच होणार, कारण जिल्हा परिषद अध्यक्ष होणार, कधी भविष्यामध्ये आमदार होणार, पण होणार कधी कर्म केला तर. कर्म करायची गरज आहे. आणि आमचे जे शंकरबाई रात्र दिवस कर्म करतो, आमच्याकडून घेऊन जात नाही, स्वतः पण वापरतो, असं नाही आहे. हे भवन बनवला तेव्हा पण शंकरबाई माझ्याकडे आला होतो, बघा बाबा एवढा भवन मला हो जाएगा, चिंता मत करो, करेगा भगवान, मगर आपण सब निमित्त हो जाएगा. जे कमी बोला ते बनवून आज भवन किती उपयोगी आहे. समाजाला राह दाखवतो, समाजाला निर्वसनी बनवते, समाजाला चांगले विचार देते, आणि याची विचाराची गरज आहे. शिक्षण त्याच्याबरोबर संस्कार पण तेवढाच गरज आहे. आपल्याकडे 1,60,70,000 मुले, विचार करा, 1,60,70,000. अख्खा महाराष्ट्राला मुले एवढे नसेल तेवढे आपल्याकडे मुले आहे. का? त्या सरस्वती घेणारे लोक आहे. सरस्वती मोठी बहीण लक्ष्मी लहान याची खबरदारी. आज हे गावकरीचा माणूस अख्खा भारतात मी जातो, महाराष्ट्रात पुरा गाव पंढरपूरला उतरलो गावकरी आहे, आनंदीला उतरो गावकरी आहे, हे बनलं संगमनेरला उतरो गावकरी आहे. कारण ते माणसाला संस्कार देणारी आहे. त्याच्यामध्ये निसते दुष्कर्म करणाऱ्याचे फोटो येत नाही, दुष्कर्म करायची बातमी येत नाही, पण संस्कारची पण बातमी येते, आणि ही बातमीची भरपूर गरज आहे. आज काय होतं, वाईट बातमी पहिल्या पानावर घेते आणि चांगली बातमी मागे घेते पत्रकार लोक. त्यांना माहिती आहे तुमच्या बाप विचाराचं उत्तर देता येणार नाही. अरे चांगली बातमी पुढे घ्या आणि वाईट दुष्कर्मची बातमी मागे घ्या, पण नाही. कारण लोकांना पण असा पाहिजे, तिखट पाहिजे, चांगला खायला मजा येत नाही. आता असं तर डायबिटीज पण झाली, म्हणजे चांगला खाऊन पण शकत नाही. खाऊन काढलं असेल त्याच्या पण आपल्यावर आजार आहे. करम डायबिटीज 60 वर्षाला मुलाला, 60 माणसाला 60 वर्षाला व्हायला डायबिटीज झाली आहे. विचार करा. आमची बघा राहणार ताई आहे, मी त्याच्या घरी आवाजून जाऊन फोन करतो की आज तुझ्या घरी खायला यायचं आहे. कारण तो ब्राह्मण पण आहे आणि वारकरी पण आहे, आणि त्याचप्रमाणे भागवत पण लिहिलेला आहे की ब्राह्मणाकडून मागून खायचा. हे भागवत सांगतो, मी सांगत नाही. म्हणून मी लोकांना सांगतो कीर्तनमध्ये, ते कीर्तन करायला देवची घेतली नरकात जाणार. तुम्ही पैसे घेणारे, मागणारे, न मागता इथे आले नो प्रॉब्लेम. तुम्ही आईच्या समोर बसलेले तिला प्रवचन करते आणि त्याला सांगते आपण दिवस याद द्यावं लागेल. हे सर्व नरकात जाणार आहे, देणारे पण नरकात जाणार. गणपती समजा त्याचे घरी बोलवले आणि त्याला 50,000 दिल्यावर माझं दुःख नाही, पण ते सांगेल तुमच्या घरी कीर्तन करायचो 50,000 द्यावं लागेल, तर ते पण नरकात जात नाही, गणपत पण नरकात जाणार. पण कीर्तनकारांना पैसे द्यायची नाही, शिकवायच्या पण नाही. काही कीर्तनकार आमच्या आडेफाडला त्याला 2-3 वेळा तो मारला. आई इथे समोर आई बसते आणि त्याच्यासमोर काय पण बोला म्हणजे काय. अरे कीर्तन रडण्यासाठी आहे की आमची वय काय 65, 70, 75 झाली आणि आम्ही काय कमवला. मोटरसायकल घेऊन दिली, मोटरसायकल घर बनवला, त्याचप्रमाणे त्याला शिक्षण दिला नाही. रात्री बिअर बारमध्ये जातो, पण ते महिलासमोर बोलून काय पाहिजे, महिलेचे काय चूक आहे. आणि ते 2% असे घर आहे ते ज्याचे पोले असे काम करतात, पण 98% चांगले लोक आहे ना, त्याच्यासमोर आपण काय पण बोलायचं. कीर्तन रडण्यासाठी आहे. कीर्तन जे करतो ना ते रडत, त्या महिला हसले पुरुष त्यांनी विचार केला पाहिजे. आता 70 वर्ष झाले काय घेऊन जायला आले. आणि मी गाव फिरतो. आता माझ्याबरोबर आलो चंद्रकांत बाई गुजरातला, कोणी गुजरातला पण कुठला गाव मागे ठेवला नाही, महाराष्ट्रला पण ठेवला नाही. आणि जिथे असेल तिथे माझ्याकडे पाठवा कोणाला, जाती भाती काय नाही माझ्याकडे. कोणाच्या ऑपरेशनचं बायपासची एन्जिओग्राफी, आता तो किडनीचा पण लायसन्स भेटला आहे बिन पैशाने, 1 रुपया नाही. त्या मात्र किडनी परिवारची असली पाहिजे, बाकी विकत घेऊन आलं तर नाही. बाकी बायपास एन्जिओग्राफी, कुत्रा बिलाची हॉस्पिटल आहे SCG, याचे तुमच्या कंपाऊंडपासून मोठी रोज 35, 40, 50 कुत्र्या बिलाडी येते. त्याच्यामध्ये पण देव आहे. ते पण आपल्या घरात खायला आले, समोर राहिले, ते द्यायच्या आता ठीक आहे, 5 पैसा निघून जाईल. माणसापासून त्याच्यावर जास्त कराय, याच्या घरात काय मिळणार नाही, काय तर तापामध्ये उभे राहायचं. त्याला पण असं करायचं. कारण एक दिवशी असं नाही केलं आपले पण कुठला जन्म मिळणार काय सांगता येत नाही. तर परत माझ्याबरोबर राजेंद्र पांडेजी आले, अमेरिकात माझ्याबरोबर भरपूर वर्षापासून फिरतो, काही स्वार्थ नाही, रिटायर ऑफिसर आहे. पण ते बोलतो नाही मला मजा येते समाजामध्ये समोर दर्शन सर्वांचं होतं. मी तुमचे दर्शन करा. भीमाशंकरला मला एवढा इंटरेस्ट नसतो, मी तुम्हाला आहे तर सांग. तुमच्यामध्ये मला भीमाशंकर दिसते. भीमाशंकर जायची ठीक आहे, अभि कार्यक्रमामध्ये आलो
म्हणतो शंकरबाईची काय लालच असते की विमा शंकरला घेऊन घेऊ अभिषेक करू तुमची असते तो मला अभिषेक है अभिषेक बड़ा अभिषेक भगवान से बड़ी महिला है वो महिला के सामने नतमस्तक करना और मला जन्मदिवस सांगितले अरे काय करायचं 365 जन्मदिवस आहे माणसाचा कोणाचा जन्मदिवस असतोच पण जन्मदिवशी पण काहीतरी कर्म करू त्या जन्मदिवस आहे मात्र जन्मदिवशी करून काय मिळणार आहे आता हे कमी वय आहे 84 मध्ये काय सांगायचं विचार करा तरी मी अख्खा भारतात फिरतो परवाच्या मी आलो सगळे 2 दिवस गुजरातला जाऊन गुजरातला 20-25 कार्यक्रम मला वाटतो केल्याने 2 दिवसात म्हणजे काही अशक्य नाही काय शक्ती इतकी देवाने दिली माणसामध्ये देव होत आहे आमच्या ज्ञानेश्वर बघा ज्ञानेश्वर इंद्रायणी नदीमध्ये 231 फुटाच्या मंदिर झाला आणि आखी ज्ञानेश्वरी संगमनेर मार्गावर पडली आहे आमची आईच्या नावाने जमीन भरपूर वर्षापूर्वी पडली होती ते महाराजाला बोले बाबा इधर मंदिर पड़ा है ज्ञानेश्वर अरे भाई ज्ञानेश्वर का मंदिर तो हमारा है समाधि का तो बोले उसके बाद में अपने ज्ञानेश्वरी पूरी संगमनेर मार्गावर पडायची आणि मंदिर कुठे पडायचे इंद्रायणीच्या काठेमध्ये इंद्रायणीच्या पाणी एवढं आलं ना तर आमच्या मंदिरमध्ये 50 मिनिट आणले होते घेऊन गेले म्हणजे काय अशक्य आहे बघा म्हणजे देव आपल्याला शक्ती भरपूर दिली आहे मात्र देवाचं नाव घ्या महाराजांनी सांगितल्याप्रमाणे संधी काय येणार आहे देवाचं नाव एवढा देवाचं नाव घ्यायला तो शक्ती आणि भक्ती वाढेल आज माझ्या आई वडिलांमुळे ते पण देवाचं नाव घेतो मी पण देवाचं नाव 24 तास घेतो रात्री झोपताना मग झोपता देवाचं नाव घेऊन झोपून जातो म्हणजे जेवढे देवाचे नाव घेतले तेवढा तुम्हाला शक्ती मिळेल भक्ती मिळेल मुलांना शिक्षण द्या संस्कार द्या आणि शेवटची गोष्ट घर मंदिरपासून जास्त महत्त्वाचं आहे मंदिरात जातो म्हटलं गावोगाव मंदिर आहे पण तिथे जेवण मिळत नाही 12 वाजता एक पोरीकडे जातो तो रात्री कधी पण 1 वाजता गेलो तर जेवण गरम बनवून देते म्हणजे मंदिरापासून घर मोठा मंदिर आहे आणि घरातली स्त्री लक्ष्मी त्याला हसत ठेवा आई वडील देवापासून मोठे आहे खास ध्यान ठेवा आई वडील तिथे आहे त्याला नमस्कार करा नसेल तर घरातला निघताना तिच्या फोटोला नमस्कार करा आणि बाबा येताना त्याला नमस्कार कारण त्याच्यामुळे मी इथे आला त्याच्यामुळे आपण सर्व आहे आई वडिलामुळे म्हणजे आई वडिलाकडे दुःख वाटेल असं व्यवहार नाही करायचा आणि घरच्या मंदिरच्या मतलब घरमधून कुठला वसन नसला पाहिजे मंदिरापासून घर मोठा मंदिर आहे मंदिरामध्ये जर वसन करता येत तर मग घरात कसं करता येईल तुम्हाला सांगा बघू आता आमच्या धर्मापुढे मी सांगितलं तुम्हाला ते कधी दिसणार नाही तुम्हाला विधी सिगरेट तुम्हाला बनणारा आज किती म्हण शंकरबाईला माहिती आहे मी उद्घाटन करायला आलो होतो तर एक गिराक भेटला आज ते तिथे कंपाऊंडमध्ये कोण जायला ती आली कारण असं वातावरण आहे तर परत आपल्या सर्वांना नमस्कार करतो हे वाटप जे करते मी एक तुमच्याकडे वाटप नाही करत जन्मदिवशी मुद्दे नाही 365 दिवस माझा जन्मदिवस असतो 300 आता किती जगावर वाटप चालला आहे पण कोणाचा ईश्वराचा हे माझ्या काय नाही आहे त्याचा प्रसाद आहे तुमच्या घरी मी देतो ते माझ्यावर नाही काय मग मी नाही देत देव देतो आणि निमित्त होतो तर परत आपल्या सर्वांना एवढे मी लेट आलो म्हणून तुमच्याकडे माफी मागतो आणि परत आपल्या सर्वांना नमस्कार करतो जय भगवान जय भगवान जय भगवान घेता एखाद्याच्या दातृत्वाचं खरं तर दान घ्यावं म्हणजे खरं तर आपले नानजीभाई अंतकरणापासून देतात तर आपल्याला सुद्धा त्यांच्यासारखं देता आलं पाहिजे याचा तो अर्थ आहे एक छोटीशी गोष्ट सांगून जाईल की जंगलाला आग लागल्याच्या नंतर प्रत्येकाने काही पाणी आग विझवण्याचा प्रयत्न केला पण एक छोटीशी चिमणी होती की चोचीमध्ये घ्यायची पाणी आणि ती आग विझायचा प्रयत्न करायची तर बऱ्याच जणांनी तिच्यावरती हास्य केलं की एवढी मोठी आग लागली एवढी चिमणी कशी काय आग विझू शकते तर एक छान असं उत्तर आहे ते आपल्या बरोबर घेऊन जा तर त्या चिमणीचं उत्तर होतं ज्यावेळी इतिहासाची पानं उलटी केली जातील त्यावेळी पुढे येईल की जरी चिमणीनं आग विझवण्याचा प्रयत्न केला नाही किंवा तिच्याकडून विझली नाही पण ती आग विझवण्यामध्ये चोचीनं पाणी ओतून ती आग विझवण्याचा प्रयत्न केला तर दृष्टी नाही तर दृष्टिकोन आपला चांगला असला पाहिजे म्हणून प्रत्येकाचा दृष्टिकोन चांगला असला पाहिजे आणि असाच दृष्टिकोन खरं तर आपल्या या ठिकाणी ठक्कर साहेबांचा आहे दातृत्वाचं दान आपल्या परिसरामध्ये सर्वांना माहित आहे की जी गोष्ट शंकर शेठच्या कडे जाते आणि तिथनं मग बाबांकडे जाते आणि मग त्याची पूर्तता आपल्याकडे होत असते म्हणून बाबांचा वाढदिवस आहे खरं तर बाबा 2 शब्द तुमच्यासाठी बोलून जाईल की तुमच्या वाटेवरील दुःख आमच्या वाटेवरतीच मारावं तुमच्या वाटेवरील दुःख आमच्या वाटेवरतीच मारावं आणि तुमच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आमच्या सर्वांचं आयुष्य तुम्हाला लाभावं अशा गोडपतीच्या शुभेच्छा देतो आणि यानंतर आदरणीय संपादक समर्थ गावकरी
डोंगरे साहेबांना विनंती करतो की अध्यक्ष माळशेत पतपेढीचे ते अध्यक्ष आहेत माननीय चंद्रकांतजी महाराज डोंगरे साहेबांना विनंती करतो की आपल्या वाणीमधून कर्तव्य या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करा। महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक, सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ। संपादक आहेत विश्वासराव आरोटे। मोबाईल नंबर आहे 9423 38 85 08। दुसरा मोबाईल नंबर 9423 46 72 72। तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001। वेबसाईट आहे sgavkari.com। मेल आयडी आहे akl gavkari@gmail.com।